हमारे शहर छत्रपति संभाजीनगर में हमने रूट मार्च निकाला होता। इसका उद्देश्य होता कि शहर की जो कायदा व सुव्यवस्था है उसको अबाधित ठेवना, तसेच हमारे जो शहर में बदमाशी करने वाले हैं उनको एक मैसेज देना कि आम्ही पूरी तरह से रेडी आहेत। हमारी ते अधिकारी अमलदार हो या फिर जो बाहर से आने वाली फोर्स हो, पूरी तरह से रेडी है और शहर की कायदा व सुव्यवस्था को व्यवस्थित रखने के लिए हम वचनबद्ध हैं। सिटी पुलिस के हमने 1500 अधिकारी अमलदार, उसी की तरह बाहर से आई रैपिड एक्शन फोर्स, स्टेट रिजर्व फोर्स, इन सब का उपयोग करके शहर में आज हमने रूट मार्च निकाला है। हमारे शहर में 6 तारीख को शहर की जो गणपति विसर्जन की मिरवणूक है वो रहने वाली है। 7 तारीख को छावनी क्षेत्र की गणपति विसर्जन मिरवणूक रहने वाली है और 8 तारीख को ईद की मिरवणूक रहने वाली है। तो आप सब पत्रकार बांधवों से हम विनती करते हैं कि सभी हमारे मुस्लिम बांधवों को आप ये बताएं कि 8 तारीख को हमारे शहर में ईद की मिरवणूक है। आज माननीय सीपी सर यांचे आदेश अन्वये झोन 1 झोन 2 तसेच RAF, RCP, SRPF आपले सगळे अधिकारी अमलदारला सोबत घेऊन आम्ही हे रूट मार्च काढलेला आहे। हे रूट मार्च काढण्याचा मेन अर्थ पुढील 1 आठवड्यात आपले शहराचे मोठे स्तरावर गणपती विसर्जन मिरवणूक तसेच ईद मिरवणूक आहेत, त्यांना अबाधित ठेवणे आणि शहराचा कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे याचा करिता आहेत। आज आम्ही रूट मार्च काढताना आम्ही सगळे जे मेजर पॉइंट्स आहेत झोन 1 चे ते कव्हर केलेले आहेत। तसेच सगळ्यांना आम्ही विनंती करतो आपले पत्रकार बांधवांतर्फे की आपण या शहराचा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता मदत करावी। काही आगाऊ सूचना असेल डायल 112 वर कॉल करावा किंवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार साहेबांना त्याची माहिती द्यावी। आपले शहरात गणपती तसेच ईद मिरवणुकीसाठी टोटल 1500 अधिकारी अमलदार तसेच बाहेरची कंपन्या रॅपिड ॲक्शन फोर्स SRPF हे आलेली आहेत आणि आम्ही त्यांचा वापर करून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास वचनबद्ध आहोत आणि शहराचा कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवू याच्यासाठी प्रयत्नशील आहोत। नागरिकांना काय आवाहन करणार सर? आम्ही आपले छत्रपती संभाजीनगरचे सगळे आपले जे नागरिकगण आहे यांना आम्ही आवाहन करतो की आपण कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याकरिता पोलीसचा सहकार्य करावा। काही माहिती असेल तर आगाऊ माहिती आम्हाला डायल 112 किंवा ठाणेचे ठाणेदार साहेबांना ते सूचना देण्यात यावी।